नवीन वर्षाची सुरुवात आपण या गोड गोड बुंदीच्या लाडूने करणार आहोत. तर हे बुंदीचे लाडू करायला अगदी साधे आणि सोपे, अगदी तुम्हाला व्यवस्थित आणि परफेक्ट प्रमाणामध्ये मी हे बुंदीचे लाडू कसे करायचे आज तुम्हाला इथं सांगणार आहे. पण व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीनच असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण अशाच सिंपल रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला कढईमध्ये आपल्याला पाऊण ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्याच ग्लासने इथं मी 1 ग्लास साखर घेतलेली आहे. आणि आता आपल्याला याचा एकतारी पाक करून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी गॅस फुल्ल करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याचा एकतारी असा पाक करून घ्यायचा आहे. साधारण एक 5 ते 6 मिनिटातच अगदी पाक याचा व्यवस्थित होतो, कारण आपली बुंदी जास्त नाही. मी अगदी 2 ग्लास बुंदी ही बरोबर मोजून एखाद्या ग्लासने घेतलेले आहे. त्यामुळे अगदी थोडेसे लाडू आहेत, त्यामुळे जास्त याचा पाक देखील करायला आपल्याला वेळ लागत नाही आणि लाडू देखील बांधायला जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण थोडेच इथं बुंदी घेतलेली आहे. तर जवळजवळ एक 4 ते 5 मिनिट आपल्याला फक्त हा पाक करण्यासाठी वेळ लागेल. त्यासाठी मी पाऊण ग्लास पाणी आणि 1 ग्लास साखर घेतलेली आहे आणि 2 ग्लास इथं मी बुंदी घेतलेली आहे. जर तुम्हाला गोड जास्त आवडत नसेल तर तुम्ही साखर थोडीशी कमी केला तरी चालेल. आता पाण्याला अशी छान उकळी आलेली आहे आणि एक 3 ते 4 मिनिट जवळजवळ झालेले आहेत आणि आता आपण पाक हा चेक करूया. अशा पद्धतीने हाताला तार बनायला लागली की समजायचं की आपला हा पाक अगदी असा परफेक्ट आहे. मी इथं गॅस बंद केलेला आहे, कारण पाक जास्त पुढे जाईल, त्यामुळे मी गॅस बंद करून पाक इथं चेक केलेला आहे. आणि अगदी शेवटी आपल्याला यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच आपल्याला गरम पाकामध्येच आपल्याला बुंदी घालून घ्यायचे. 2 ग्लास ही बुंदी आहे. ज्या ग्लासने आपण साखर पाणी घेतलं त्या ग्लासनेच इथं मी बरोबर 2 ग्लास ही बुंदी घेतलेली आहे. आणि गरम गरम पाकामध्येच आपल्याला पटकन ही बुंदी टाकायची आहे, कारण गरम पाकामध्ये जर बुंदी टाकली तर बुंदी पटकन पाक शोषून घेते, जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे गरम गरम पाकामध्येच आपल्याला बुंदी टाकून घ्यायची आहे. छान याला असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून बरोबर एक अर्धा तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. पण 1-2 वेळा तुम्ही एक 5-10 मिनिटानंतर थोडंसं याला वरती खाली करून बुंदी तुम्ही घेऊ शकता. एक जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की पाक पूर्णपणे हा बुंदीमध्ये शोषला गेलेला आहे आणि अगदी अशी बुंदी आपली छान पाकामध्ये मुरलेली आहे. आता याला मी बुंदीला थोडंसं मोकळं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत किंवा लाडू वळून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू हे बांधून घेऊ शकता. नवीन वर्षासाठी मी लाडू बनवलेले आहेत, तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा. अगदी जास्त बुंदी नाही, फक्त 2 ग्लास बुंदीचेच आपण इथं लाडू हे बनवलेले आहेत आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही इथं लाडू हे बांधून घेऊ शकता. मी या साईजचा लाडू बांधून घेतलेला आहे आणि थोडासा लाडू ना असा हाताने घोळून घ्यायचा, जेणेकरून ना याला आकार असा अगदी व्यवस्थित गोल येतो. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला असं थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि हाताने थोडासा लाडूला अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथं सगळे लाडू जे आहेत ते आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. तर इथं मी हा प्रत्येक लाडू अशा पद्धतीने हा इथं बांधून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय की अगदी जास्त वेळ लागलेला नाही. पाक करण्यासाठी आपल्याला जवळजवळ फक्त 5 ते 6 मिनिट लागलेले आहेत आणि 5 ते 6 मिनिटातच आपला अगदी परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे. फक्त एक तार बनायला लागली की समजायचं आपला पाक परफेक्ट आहे. आपल्याला गॅस पटकन बंद करायचा आहे, कारण पाक पुढे जाऊ शकतो. त्यामुळे गॅस आपल्याला बंद करायचा आहे एकतारी पाक झाला की, आणि गरम पाकामध्येच आपल्याला बुंदी टाकून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नवीन वर्षासाठी अगदी झटपट असे आपले बुंदीचे लाडू इथं तयार झालेले आहेत. तुम्ही देखील अशा पद्धतीने लाडू नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीनच असाल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.